नमस्कार, कोंदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापासून बेळगाव जिल्हा नव्हे कर्नाटक राज्यामध्येच वृद्धापवेतनसारख्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे वयोवृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आर्थिकदृष्ट्या झालं किंवा मेडिकलसाठी पैशाची गरज असते, त्यासाठी त्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. अशी तक्रार सुवर्ण कर्नाटक महामानव हक्कगळ समिती संरक्षण समिती यांच्याकडं अनेक वृद्धांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीचे दखल घेऊन कर्नाटक महामानव हक्क या संघटनेनं बेळगाव तहसीलदार राज नागराळ यांची भेट घेतली आणि वृद्धांची मनस्थिती आणि परिस्थितीचं त्यांना जाणीव करून दिली. त्याला विनंती केली की वृद्धांना तेवढाच आधार असतो या पेन्शनचा, त्यास बंद झालेल्या पेन्शनी चालू कराव्या अशी विनंती केली. त्यावेळेला बेळगाव तहसीलदार यांनी आपल्याकडून जेवढे सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. ह्या प्रसंगी सुवर्ण मानव हक्कचे जिल्हाध्यक्ष सुनीता सुभेदार, समाजसेविका उपाध्यक्ष राजू भोसले, रजिया शेख, अनुराधा सुतार, शुभांगी निकम उपस्थित होते. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव.